तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि विकासाभिमुख धोरणांना पाठिंबा दर्शवत विटा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। विटा शहरातील सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाद्वारे शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। यामुळे विटा शहरात मोठी घडामोड घडली असून विटा नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची पकड अधिक बळकट झाली आहे। मुस्लिम बांधव म्हणाले, आम्ही आज शिवसेना पक्षात प्रवेश करताना अभिमानाची भावना बाळगतो। आमदार सुहासभैया बाबर आणि अमोलदादा बाबर यांनी मतदारसंघात केलेला विकास आणि विटा शहरामध्ये केलेला विकास यास प्रेरित होऊन आम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे। विटा शहरात शांतता, सलोखा आणि विकास यांनाच आम्ही प्राधान्य देतो आणि शिवसेनेसोबत राहून हे काम अधिक वेगाने होईल असा आमचा विश्वास आहे। आजपासून आम्ही पूर्ण ताकदीने शिवसेनेसोबत उभे आहोत। आमदार सुहास बाबर म्हणाले, मुस्लिम बांधवांनी माझ्यावर आणि आमच्या पक्षावर टाकलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे। विटा शहराचा सर्वांगीण विकास, प्रत्येक समाजाचा सन्मान आणि सर्वांना न्याय देणं ही आमची ठाम भूमिका आहे। या पक्षप्रवेशामुळे आमची ताकद वाढली असून विटा नगरपालिकेत परिवर्तन घडवण्याचा आमचा निर्धार आणखी दृढ झाला आहे। यावेळी ताहिर मुजावर, सिराज मुजावर, धर्मेंद्र पाटील, शाहिद मुजावर, हाजी किसम मुजावर, सुलेमान मुजावर, जाफर मुजावर, उस्मान मुजावर, सलीम मुजावर, सूरज मुजावर, अमान मुजावर, फिरोज मुजावर, अमीर मुजावर, सलमान इनामदार, सोहेल पाटील, नईम पाटील, जुबेर मुलानी, सोहेल मुलानी, अन्सार मुलानी, रहमान शेख, रिजवान मुल्ला, दस्तगीर मुजावर, समीर मुजावर, जमीर मुजावर, रहीम मुजावर, जमाल मुल्ला, समीर मुल्ला, शफीक मुल्ला, हसन खाले, सलमान जमादार, आकिब शिल्लागार, जुनेद शिकलगार, सोहेल सय्यद, समीर मुल्ला, हुसेन मुल्ला, मोहम्मद मुलानी, शाहरुख शिकलगार, फिरोज मुजावर, बापू मुजावर, अयान मुल्ला, नवाब मुल्ला, अजहर पाटील आणि शाहनवाज मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या शब्दाला मान देऊन मी आज बयांच्या पक्षात मी प्रवेश करतोय आणि आमचे सर्व समाज बया खरं तर पोरांनी हा निर्णय माझ्या अगोदर घेतलेला, माझा वैयक्तिक निर्णय होता पण तो मी गुपित ठेवलेला होता। बयानं वगैरे माहीत होतं, पण पोरांनी काल असा निर्णय घेतला की आपल्याला जायचंच आहे आणि तुझा निर्णय सांग आणि माझा निर्णय तर पहिलाच होता की आता बयानीकडे आपल्याला जायचं आहे। मला ठीक आहे, आजच्याच आपण निर्णय घेऊन घेऊ आणि आमचे फक्त माफक अपेक्षा एवढ्याच आहेत की आमचा जो विश्वास तुमच्यावर आहे तो कायम असंच राहून दे आणि आमच्या सुखात दुःखात तुम्ही आमच्या पाठीशी सदैव तुम्ही ठामपणे उभं राहा आणि आमचं तुम्हाला हा शब्द आहे की आम्ही पण त्या विश्वासात तडा जाऊ देणार नाही आणि 1 नंबरमधून जो विषय होता तो आम्ही ह्या इलेक्शनला तुम्हाला दावून देऊ की मुजावर कॉलनीची ताकद किती आहे, काय आहे। मी थांबतो